कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. बऱ्याच वेळा ना आपण माणूस बऱ्याच वेळा आपल्या स्वार्थासाठी यूज अँड थ्रो, काम झालं की विसरून जा, अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये अडकतो आणि स्वतः दुःखी होतो. नंतर आपण आपल्या लक्षात येत नाही ते. हा खूप मोठा शब्द आहे कृतज्ञता. कसं ना, आपल्याला कृतज्ञता म्हणजे आपण त्याला थँक्स म्हणण्यासाठी, ते ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी भरपूर जागा आहेत. सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना त्या पेस्टची चव येते, तर त्या सेन्सेसला आपल्याला, त्या ज्ञानेंद्रियांना आपल्याला सांगितलं पाहिजे ना धन्यवाद. डोळ्यांनी जग पाहतोय, कानांनी ऐकतोय, त्वचेचा स्पर्श आहे, श्वास घेतोय, सुगंध घेतोय, केवढी मोठी खरं धन्यवाद देण्यासारखी गोष्ट आहे. पण आपण ती विसरतो. आणि हा धन्यवाद न देणं, हे ग्रॅटिट्यूड, ही कृतज्ञता व्यक्त न करण्यामुळं बऱ्याच वेळानं मग आतल्या आत रागा व्हायला लागतो. आपल्याला कळत नाही नक्की काय चुकतंय. खूप गोष्टी जीवनात घडल्यात आपल्याला कुटुंबीय मिळालेले आहेत. जर कुटुंबीय नसते तर आपल्याला काय व्हॅल्यू होती हो, आपल्याला काही किंमत होती. हा समाज आपल्याला मिळालेला आहे म्हणून आपण आपलं प्रेझेंटेशन, आपलं वक्तव्य, आपली अभिव्यक्ती, आपण हे सगळं करू शकतोय. त्या समाजाच्या प्रती कृतज्ञ नको करायला. खूप गोष्टी आहेत आपल्याला की ज्यांनी आपल्याला खूप गोष्टी शिकवल्यात, आपल्याला बऱ्याच गोष्टी दिल्यात. कोणी शारीरिक, कोणी मानसिक, कोणी आर्थिक, वेगवेगळ्या प्रकारे ज्याला जशी जमेल त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. पण काळाच्या प्रवाहामध्ये आपण ती कृतज्ञता व्यक्त करायला विसरून जातो. चला, हीच योग्य वेळ आहे. एकदा शांत रोज 5 मिनटं बसूयात सकाळी उठल्यानंतर. हा देह मिळाला आहे, हे जीवन मिळालं आहे, हे सगळं चालायला पाय, कृती करायला हात, केवढ्या मोठ्या गोष्टीत बघितलं तर आधी त्याला कृतज्ञ राहूयात त्याच्याप्रती. समाज, कुटुंब, अनेक गोष्टी आहेत. आपल्याला मिळालेला बिझनेस, मिळालेली बुद्धिमत्ता, बोलता येते वाणीमधून, अनेक गोष्टी आहेत ज्या ठरवल्या ना तर आपण दिवसात एक 5 मिनटं तरी हा कृतज्ञता भाव आतमध्ये ठेवू शकतोय. आणि मग एकदा हा भाव आतमध्ये आला ना तरी जग सुंदर दिसायला लागतं. मग लोक वाईट आहे, जगच असं आहे, माझाच फायदा घेत आहेत, माझ्याच नशिबाला असं का, या सगळ्या गोष्टीपासून लांब जातो. स्वार्थी विचारापासून आपोआप लांब व्हायला लागतो आणि आपल्याला मिळाले ते किती छान मिळाले याप्रती कृतज्ञ व्हायला लागतो.